नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा. कात्रज कोंढवा भागातील वाहतुकीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. कात्रज कोंढवा रस्त्यावरून जाताना नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत असून या त्रासातून मुक्तता होण्यासाठी पावले उचलली जात आहेत. या भागातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कात्रज चौकात पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. मात्र अशी स्थिती असली तरी या चौकात असलेली महत्त्वाची एक जागा अद्यापही महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया तातडीने करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी पथ आणि भूसंपादन विभागाला दिले आहे. प्रशासनात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे लेखन साहित्य समाजापुढे यावे या उद्देशाने पहिल्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी दिनांक 20 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2024 या कालावधीत पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे हे संमेलन होणार आहे. याबाबतची माहिती संमेलनाचे निमंत्रक सुनील महाजन यांनी दिली आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांची निवड करण्यात आली असून पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले स्वागताध्यक्ष आहेत. आळंदी ग्रामीण येथील चोली खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील वडगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा आल्याने तेथील रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय. तसेच नागरिकांना ये जा करताना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग आल्याने या भागातून नागरिकांना चालण्यासाठी ही कसरत करावी लागते. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झालाय. त्यानंतर लगेचच पुण्याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. खडकी येथील होळकर छत्री आणि महादेव मंदिराला आता राज्य संरक्षण स्मारकाचा दर्जा देण्यासाठीची कार्यपद्धती पूर्ण झाली आहे. त्यामुळे होळकर छत्रीला राज्य संरक्षण स्मारकाचा दर्जा देण्यासंदर्भातील अधिसूचनेचा इंग्रजी आणि मराठीतील अधिसूचनेचा मसुदा तयार करण्यात आलाय. मात्र पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केलाय. पुणे शहरातील विविध भागात प्रादेशिक परिवहन विभागाने अल्पवयीन वाहन चालकांविरोधात तपासणी मोहीम हाती घेतली आहे. तपासणी दरम्यान वाहन चालक अल्पवयीन असल्याने आढळून आल्यास संबंधिताच्या पालकांना 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा 25,000 रुपयांचा दंड अशी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिलाय. शहराच्या प्रमुख ठिकाणी आणि विशेषतः शाळा महाविद्यालयाच्या परिसरात 18 वर्षाखालील मुलांकडून 50 सीसी पेक्षा जास्त अधिक क्षमतेच्या दुचाकी चालविणे, दुचाकीवरून 3 प्रवासी वेगात वाहन चालविणे, कर्कश हॉर्न वाजविण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर आरटीओ कडून तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती आरटीओचे अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली. उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी होत असून तिकडूनच येणाऱ्या शीतलहरींमुळे संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे. सोमवारी राज्यात सर्वात कमी तापमान अहिल्यानगर येथे 5.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेलेत. थंडीची ही लाट येत्या गुरुवारपर्यंत कायम राहणार असून असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तविलाय. पुण्यात किमान तापमान 7 अंशावर होते तर एनडीए परिसरातील पारा 6 अंशापर्यंत घसरला होता. पुण्याच्या युवकांनी सिंहगड ते नेपाळ मधील पशुपतीनाथ ही तब्बल 2034 किलोमीटर अंतराची मोहीम सायकलवरून केवळ 11 दिवसात फते केली आणि नेपाळचे पशुपती मंदिरात आपल्या पराक्रमाचा सिंहनाद केला. गिर्यारोहक कृष्णा मरगळे, लोकेश नाईलकर आणि मयूर तांबे या तिघांनी ही मोहिमेत सहभाग घेतला होता. पुणे जिल्ह्यात नदी नाल्यांमधून बोटींमधून रात्री वाळूचा बेकायदा उपसा तसेच तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता ड्रोनद्वारे नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी 2 ड्रोन जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिले असून मागणी आणि गरजेनुसार त्याचा वापर बारामती, इंदापूर, दौंड तसेच आंबेगाव, जुन्नर भागात केला जाणार आहे. त्यामुळे वाळू माफियांना चाप बसणार असून राज्य सरकारने सामान्यांना माफक दरात वाळू मिळावी यासाठी धोरण आखले. त्यानुसार प्रति ब्रास 600 रुपये दराने वाळूची विक्री केली जाते. वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबण्याची. पाहत राहा न्यूज अनकट.